नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राज्यसेवा प्रिलिम बूस्टर सिरीजमध्ये राज्यसेवा प्रिलिम 2024 मधल्या जनरल सायन्स किंवा सायन्स अँड टेक्नॉलॉजी या विषयाला आपण समजून घेणार आहोत। आता आपल्याला ॲक्च्युली सिलेबसमध्ये जनरल सायन्सचा कन्सर्न असतो। इथले प्रश्नसुद्धा जे आहेत तर ते जनरल सायन्सला धरूनच जास्त चालतात। टेक्नॉलॉजीचे प्रश्न तेवढेसे आपल्याला याच्यात मिळत नाही। बरं, सायन्सचा अभ्यास करताना आता 20 प्रश्न याच्यामध्ये आहेत। प्रिलिम्समध्ये एक मेजर प्रेशर क्रिएट करणारा सब्जेक्ट म्हणून याच्याकडे बघितलं जातं। बऱ्याचशा विद्यार्थ्यांना जे आहे सायन्समध्ये खूप चांगला स्कोअर कसा करायचा हा मूलभूत प्रश्न जो आहे तो बऱ्याच वर्षात सुटत नाही। मग आता इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की जे न्यूमेरिकल्स वगैरे मधल्या काळात खूप त्यांची संख्या वाढली होती ती इथं कमी झालेली आपल्याला दिसते है ना। आणि त्यातल्या त्यात जे आहे की सगळ्यात महत्त्वाचं की कन्सेप्च्युअल क्लॅरिटी तुम्हाला असली पाहिजे। कन्सेप्ट जर तुमचे क्लिअर असतील तर गोष्टी सोप्या होतात। आता इथं जर आपण बघितलं बघा की कन्सेप्च्युअल क्लॅरिटी जी आहे सो कन्सेप्ट आपले क्लिअर असणं गरजेचं असतं। म्हणजे फॉर एक्झाम्पल आता इथं प्रश्न जे आहे तो ग्रॅव्हिटीवर आलेला प्रश्न आहे किंवा इथले पुढचे प्रश्न जर आपण बघितले तर इथं बर्नौलीचं इक्वेशन जे आहे त्याच्यावरचा प्रश्न आहे। किंवा आता तुम्हाला जे आहे की इथं रूम टेम्परेचरवर जे आहे वेवलेंथ आणि रेडिएशन्स ऑफ बॉडी त्याच्या संबंधीचे कॅल्क्युलेशन्स काही आहेत। मुळात जे आहे की तुम्हाला वेवलेंथशी रिलेटेड 2 प्रश्न याच्यामध्ये विचारलेले आहेत। किंवा एकंदर जे आहे की आपला ॲटॉमिक स्ट्रक्चर जे आहे त्याच्यावर आधारित एक प्रश्न तुम्हाला याच्यामध्ये दिसतो। म्हणजे काय ना की बेसिक्स ऑफ सायन्स फार चांगले तुमचे क्लिअर पाहिजेत। किंवा इथून पुढचा जर प्रश्न आपण बघितला तर आवाजाचा आहे बघा की साऊंड आणि त्याच्यासाठीचं मीडियम हे कुठलं आवश्यक आहे नाही आहे, लाऊडनेस ऑफ साऊंड कशामध्ये येतो, त्याचं युनिट कुठलं आहे, हे जनरलाइज प्रश्न आहेत बघा। माझं सजेशन असेल की लुसेंट जी के सारखं जे बुक आहे तर ते तुमचं पाठच पाहिजे। एक शॉर्ट बट स्वीट रिव्हिजन म्हणून त्याच्यातून तुम्ही सायन्सला जे आहे एक बेस देऊ शकता। त्याचबरोबर जे आहे बघा इथं परत जे आहे वेवलेंथवर विचारलेला प्रश्न आहे। किंवा जे काही वेगवेगळे डिसीज असतात बघा तर ते डिसीज कुठल्या पिकांसंबंधीचे, मग ते फंगल आहेत, बॅक्टेरियल आहेत, कशा आहेत ते तुम्हाला करणं गरजेचं आहे। इथं लीफ ब्लाईट जो आहे व्हीटवरचा डिसीज विचारलेला आहे। त्याच्यानंतर इकडं बघा क्लासिफिकेशन हा कंबाईनच्या परीक्षेमध्ये रुटीन सायन्समध्ये विचारला जाणारा कन्सर्न आहे। सो क्लासिफिकेशन इथं तुम्हाला जे आहे त्याचे रेफरन्सेस मिळतात। सो कुठल्या वनस्पतीला काय म्हणायचं, प्लांट किंगडम, DNA ची बेसिक कन्सेप्ट याच्यात विचारलेली आहे। त्याचबरोबर जे आहे की तुम्हाला जे आहे सेल थेरी जी आहे ती विचारलेली आहे। बेसिक्स ऑफ सायन्स जे आहे ना ते एकदम प्रॉपरली तुमचे पाहिजे। इथं क्लासिफिकेशनवर प्रश्न आहे बघा। सो लेटेक्सच्या झाडाचा प्रश्न आहे। हा प्रश्न पण जो आहे तर तो लॉजिकली तुम्ही डील करू शकता है ना। सिम्बॉल जे आहे की बोन्स आणि त्याचा रिलेशन, ह्युमन बॉडीज किती बोन्स आहेत हे फॅक्च्युअल्स पण तुम्हाला यांनी विचारलेले आहेत। सो त्या केसमध्ये एक गोष्ट असेल की केमिकल रिॲक्शनचे टाईप, केमिकल रिॲक्शनवर जवळपास 2 ते 3 प्रश्न आहेत। सो सायन्सचा विचार करताना मी सजेस्ट करेल की जनरल सायन्सवर फोकस ठेवा। जनरल सायन्स चांगला असेल तर तुम्ही याच्यामध्ये खूप चांगले मार्क्स स्कोअर करू शकता। धन्यवाद।